बघू शकतो आपण याला हे उंबीची लंबी हे किती आहे। या वर्षी या दोन्ही व्हेरायटीनं सर्व व्हेरायटीला मागे टाकलेलं आहे। दोन्ही व्हेरायटी ह्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कवठाकडू या गावामध्ये संजू भाऊ मते यांच्या शेतावर। हे गव्हाचं जे पीक आपण बघत आहे याची जी उंबी आहे हे किती मोठी आहे, साईज पण याची आपण बघू शकतो। तर या पद्धतीचा हा गहू आहे आणि हे आपण दिलेला आहे सीड प्लॉट यशोदा कंपनीचा 7777 हा गहू आहे। यांना कसा वाटला तर आपण जाणून घेऊ यांच्याकडूनच। मी डॉक्टर संजय मते कवठाकडू। आम्ही हा गहू सर्वज्ञ ॲग्रो सेंटर कवठाकडू येथून विकत घेतला। आपली कृषी सेवा केंद्राची शाखा आहे ती। ह्या गव्हाची लागवड आम्ही 20 नोव्हेंबरला केलेली आहे। दरवर्षी जे गहू लावता त्या तुलनेत तुम्हाला याच्यामध्ये काय बदल वाटलेला आहे? विशेष या व्हेरायटीचं असं वाटत आहे का याची ओंबई हे लांब आहे आणि फुटव्याची संख्या जास्त आहे, त्यामुळे ॲव्हरेज पण 20च्या वरच जाईल अशी आशा आहे। याला फवारण्या वगैरे काही झालेल्या आहे? नाही, फवारण्या वगैरे काहीच नाही केल्या, एकही फवारणी नाही झाली। बर, फक्त आम्ही पेरते वेळी खत टाकलं आणि त्याच्यानंतर एकरी 1 बॅग युरिया टाकला। मग त्याच्यानंतर आमचे हे 500 पाणी झालं, त्यानंतर बाकी आम्ही याची काहीच मशागत केलेली नाही। म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये हा आलेला तुमचा गहू आहे। पहिले आम्हाला असं वाटत होतं का गहू पतला झाला, अच्छा, पण नंतर एवढा त्याला फतोडे फुटले का आता तो गहू खूप दाटून गेला। आता ही व्हेरायटी आहे आपली यशोदा 7777 आणि याच सोबत तुम्ही अजून एक दुसरी व्हेरायटी लावलेली आहे फेअरफील्ड 551 ॲग्रियस कंपनीची। ते इथेच आहे, ही आहे ॲग्रियस कंपनीची फेअरफील्ड 551 व्हेरायटी। आणि याची सुद्धा उंबी ही कशी वाटली तुम्हाला व्हेरायटी? याची उंबई पण एक नंबरच आहे। सध्या या गव्हावर वेट उंबईचं वेट जास्त होऊन राहिलं। हे याच्यापेक्षा थोडी अर्ली दिसत आहे, बरोबर, व्हेरायटी अर्ली आहे, हिला लवकर उंबे आलेले आहेत। म्हणजे याचे दाणे भरलेले आहे। यशोदा 7777 मध्ये दाणे अजून परिपक्व होणं बाकी आहे। फेअरफील्ड 551 याच्यामध्ये दाणे परिपूर्ण होऊन राहिलेले आहे, जवळपास झाल्यासारखे आहे। तर तुमचा अनुभव आता ह्या दोन्ही व्हेरायटींमध्ये काय वाटून राहिले? दोन्ही व्हेरायटी ह्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे। त्याच्यामुळं माझं असं मत आहे का जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या दोनच व्हेरायटीचा वापर करावा अशी माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे। कमी खर्चामध्ये हे तुम्ही जे नियोजन केलेलं आहे आणि कमी खर्चामध्ये हे गहू या पद्धतीने आलेलं आहे, हे फार महत्वाचं आहे। पहिल्यापासूनच थोडा खर्चावर व्यवस्थापन व्यवस्थित असलं पाहिजे। बिलकुल, अवाढव्य खर्च करून उत्पन्न जर समजा मायनस झालं तर मग त्याचा बाजारपेठ नसल्यामुळं शेतकरी नाराज होतो। याच्यासाठी हे चांगली व्हेरायटी निवडणं गरजेचं आहे, हे गरजेचं आहे। आणि जे काही नियोजन आहे हे वेळेवर करणं हे फार महत्वाचं आहे। तर ही परिस्थिती आज आपल्याला इथे दिसत आहे। हे एक यशोदा 777 व्हेरायटी आहे आणि हे फेअरफील्ड 551 व्हेरायटी आहे ॲग्रियस कंपनीची। ह्या दोन्ही व्हेरायटी इथं एकदम एक्सिलंट आज दिसत आहे, हे प्रत्यक्षात आपण बघू शकतो जे काही आहे परिस्थिती। आणि पुढल्या वर्षी हे जे व्हेरायटी आहे गव्हाची हे नक्कीच सर्वांनी लावली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ह्या पद्धतीची उंबी हे बघायला भेटेल। याच्यात बघू शकतो आपण याला हे उंबीची लंबी हे किती आहे। या वर्षी या दोन्ही व्हेरायटीनं सर्व व्हेरायटीला मागे टाकलेलं आहे। तर धन्यवाद डॉक्टर साहेब माहिती दिल्याबद्दल आणि अभिनंदन की हे तुम्ही चांगलं पीक तुमच्या शेतामध्ये आणलेलं आहे। मार्गदर्शन असंच असू द्या। आमचं तर आमच्या पाठीशी राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। बिलकुल, तुम्ही आमच्या पाठीशी असणं फार महत्वाचं आहे। आम्ही तर आमचं कर्तव्यच करत आहे।